नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँड मास्टर, मनी रेकी मास्टर्स आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. कसे आहात सगळे? कसे आहात? आतून असा आवाज आला पाहिजे की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे असं आतून तुमच्या मनातून फिलिंग्स यायला पाहिजे. फक्त सांगायचं म्हणून नाही सांगायचे की बरं आहो किंवा छान आहे. असं वाटलं पाहिजे की वाव, माझं जीवन खूप छान चालत आहे. म्हणजे मी खूप छान जगत आहो. बरोबर? रेकी आपल्याला शिकवत असते की रेकी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत असते. ओके. चला आपण बघूया रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे आपण जे रेकी शिकणार आहोत, एक तुमचं कन्फ्युजन असेल तर आपण एक दूर करून घेऊ. रेकी दोन दोन प्रकारच्या रेकी आहेत. एक जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे आणि एक फ्रेंच. आपण जी शिकणार आहोत ती रेकी म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. गुड गुड. आपण जे शिकणार आहोत ते जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. कधी कुणी ऐकलेलं आहे का की रेकी देऊन कुठे म्हणजे हिप्नोटाइज केलेलं आहे? रेकीने या कामाला जसं कुठे बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे तर आधी त्यांनी रेकी केलेली होती. म्हणजे त्या जागेची त्यांनी अ, निरीक्षण केलेलं होतं. ही रेकी म्हणजे फ्रेंच म्हणजे काळ्या जादूचं. या रेकीच्या आपल्या जपानी चिकित्सा उपचार पद्धतीशी काहीही काळीचा संबंध नाही आहे. आधी तुमचे कन्फ्युजन दूर करून घ्या. कारण आपण काय शिकणार आहोत आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर? तर आपण जे शिकणार आहोत ती आहे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. बिना औषधीनी आपण स्वतःचे उपचार करू शकतो. आणि स्वतःचेच नाही तर इतरांचे सुद्धा उपचार करू शकतो. राईट? रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. रेकीचं रे म्हणजे सर्वव्यापी आणि जी म्हणजे जीवनशक्ती. ओके, कन्फ्युजन दूर झाला रेकी आपण कोणते शिकणार आहोत तर? ओके, गुड. आता रेकी काय नाही करत तर आपण जे शिकणार आहोत ती रेकी म्हणजे मौली विद्येशी त्याचे काहीही संबंध नाही. काळ्या जादूचा आपल्या रेकीशी काहीही संबंध नाही आहे. हिप्नोटाइज करायला आपण शिकवत नाही. ही रेकी ती नाही आहे. ओके, हा सुद्धा कन्फ्युजन तुमचं दूर झालेलं आहे. तर आपण आपल्याला ही रेकी कुणी दिली तर डॉक्टर मिकावसू. ही रेकी जी आहे जपानची आहे ते डॉक्टर मिकावसू यांनी ही रेकी विकसित केलेली आहे. आता आपण यांचे 5 तत्व जाणून घेणार आहोत. रेकी आपल्याला डॉक्टर मिकावसू यांनी 5 तत्व सांगितलेले आहेत. ते म्हणजे कोणते? तर पहिला, एक मिनिट. पहिला म्हणजे फक्त आजसाठी मी राग करणार नाही. फक्त आजसाठी मी राग करणार नाही. राग, क्रोध, बरोबर? राग येतो का कुणाला? राग येतो का? इकडे कुणाला राग येतो का? रागामुळे काय काय होतं? सांगू शकता कोणी? बोला राजश्री मॅम. रागामुळे काय होतं? अनम्यूटचे ऑप्शन आलं असेल तुम्हाला ते क्लिक करा. रागामुळे काय होतं? चिडचिड होते, भांडणं होतात. की मग त्याच्यावर उपाय काय आहे? शांत राहणं. येस. आणि रागाने आणखी काय होतं कोणी सांगू शकेल? अनम्यूट करा सर. अनम्यूट करा. शशिकांत सर अनम्यूट करा. रागाने काय काय होतं आणखी? आपल्या बॉडी मधले सेल बर्न होतात. मॅम असं हँड राईज इथून असं करा ना. रिॲक्ट म्हणजे ओके ओके. हा, केलं, दिसलं दिसलं. ओके, अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल तुम्हाला. सांगा. हा मॅडम, आपलं डोकं दुखते आणि आपलंच नुकसान होते. राईट. पण मी तुम्हाला सांगते आहे की रागामुळे आणखी काय काय होत असतो. राग आणि क्रोध. मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी आहे ती सांगते, ते एकदम लक्ष देऊन तुम्ही ऐका.
एक छोटस कुटुंब होतं. हस्बंड वाईफ आणि त्यांना 2 मुलं होते. ओके. डेली प्रमाणे हस्बंड जॉबवर जायचे आणि डेली रुटीन मध्ये ज्या स्त्रिया आपल्या घरी जे काम करतात ते करायचे. ओके. हे करत असल्याने एक मिनिट. हस्बंड बाहेर कामाला जायचे आणि स्त्री घरची कामं सांभाळायची. एकदा काय झालं, त्यांच्या म्हणजे जे हस्बंडला खूप ऑफिसमध्ये काही ताण तणाव असेल, कामाचा खूप जास्त लोड असेल, त्या लोडनी तो म्हणजे घरी आले. ते घरी आले. पत्नीने नेहमीप्रमाणे जेवण बनवलेलं होतं. आता पत्नी रोज जेवण बनवायची. त्याच दिवशी तिने स्वयंपाक केला आहे का? नाही. रोज जेवण बनवायची. पण होतं ना कधी कधी जेवणामध्ये मीठ जास्त, तिखट जास्त, कमी कमी जास्त होत असतं. ओके. पण त्या दिवशी काय झालं तर त्यांच्या त्या हस्बंडला खूप जास्त क्रोध म्हणजे खूप जास्त राग घेऊन ते ऑफिसचा राग घेऊन घरी परतले. सगळे जेवायला बसले. कुटुंबातले 4 व्यक्ती होते. 4ही जण जेवायला बसले आणि त्यात थोडं तिखट मीठ जास्त झालं असेल. त्या पुरुषाने ताट फेकून दिलं असं. आधीच त्याला खूप टेन्शन होतं, कामाचं असेल, कदाचित असेल कुठल्या गोष्टीचं. ताट जोरात फेकून दिलं. क्रोधामुळे ताट फेकून दिलं जोरात आणि दोघांमध्ये भांडणं झाले. दोघंही हसबंड वाईफ मध्ये भांडणं झालं. एकामेकाच्या तोंडाला म्हणजे भांड्याला भांड वाजतं तसं झालं आणि पत्नी खूप जास्त क्रोधात असल्यामुळे पत्नीचा त्यांनी गळा आवरलं आणि पत्नीची तिथेच ती देवाघरी गेली. देवाघरी गेली. आता पतीचा क्रोध शांत झाला. तेव्हा त्याला कळलं की आपल्या हातून किती मोठी चूक झालेली आहे. स्वतःच्या पत्नीची हत्या झालेली आहे, तेही त्याच्या हाताने. क्रोध शांत झाल्यावर त्याला स्वतःला कळलं की माझ्या हातून हे काय घडलं. त्यांनी पोलिसांना फोन केलं आणि सरेंडर केलं स्वतःला. पती हत्यारा होता का? नाही. पण क्रोधामुळे त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा जीव गेला. पत्नीचा जीव गेला. पती पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि 2ही मुलं अनाथ झाले. बघा, क्रोधामुळे या एवढ्या हसत्या खेळत्या कुटुंबाचं काय झालं. 2 मुलं अनाथ झाली, पती जेलमध्ये आणि पत्नीचा जीव गेला. क्रोधामुळे अशा भरपूर घटना घडत असतात. म्हणून डॉक्टर मिकासो यांनी आपल्याला पहिला तत्व दिलेले आहे की फक्त आजसाठी मी क्रोध करणार नाही. फक्त आजसाठी मी क्रोध करणार नाही. आता यांनी फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे? 5ही तत्वांमध्ये फक्त आपल्याला आजसाठी हा शब्द दिलेला आहे. ओके. तर पहिला तत्व त्यांनी सांगितलं फक्त आजसाठी मी क्रोध करणार नाही. आजसाठी का बरं म्हटलेलं आहे मी तुम्हाला 5व्या तत्वामध्ये सांगते. आणि दुसरं तत्व म्हणजे फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. तर चिंता करून कोणाचं भलं झालं आहे? चिंता ही चिते समान असतं. बरोबर आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की चिंता ही चिते समान असतं. चिंतेने आपण उद्याची चिंता करत आज बसलेलो आहोत. आता गेलेला दिवस तो परत येणार आहे का आज? किंवा येणारा दिवस आपण आज जगणार आहोत का? गेल्या दिवसाला ज्या गोष्टी होत्या गेल्या, पण तिथे काही नकारात्मक गोष्टी घडल्या असतील, काही पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या असतील. आता त्या नकारात्मक गोष्टीला आपण दुरुस्त करू शकतो का आजमध्ये? नाही. त्याच्यात चिंता करायची नाही. हे डॉक्टर मिकासो यांनी आपल्याला दुसरं तत्व म्हणजे चिंता करणार नाही. तिसरं म्हणजेच मी प्रामाणिकपणाने वागेल. मी सर्व सजीवांशी प्रामाणिकपणाने वागेल. आता प्रामाणिकपणाने वागेल म्हणजे काय? रेकीचं तिसरं तत्व आपण सांगत आहे की मी प्रामाणिकपणाने वागेल व आपलं काम प्रामाणिकपणाने करेन.
स्त्रिया जेवण बनवतात घरी? मॅम तुम्ही जेवण बनवता? शोभा मॅम प्लीज अनम्यूट. ओके, होत नाही. राजश्री मॅम जेवण बनवता तुम्ही घरी? हो बनवते. ओके. आणि कधी आपली इच्छा नसली जेवण बनवायची तरी सुद्धा हम्म, बनवावं लागतं. लागतं का? असं होतं का? आपली इच्छा होतं ना. नाही आहे पण आपल्याला जेवण बनवावं होतं लागतं. होतं असं? होतं होतं ना. मग जेवण कसं बनतं तो? आपली थोडस इच्छा नाही, उशीर. आपली इच्छा नाही आहे जेवण बनवायची आणि आपण बनवलं जेवण. जेवण कसं हम्म, होणार आहे? बरोबर नाही होत त्यावेळी. बरोबर. येस. तर आपली इच्छा नसताना सुद्धा आपण ते जेवण बनवलं, त्या जेवणामध्ये आपण बेचव होणार, बरोबर बेचव होणार. आणि आपली एनर्जी डाऊन आहे, आपले विचारच निगेटिव्ह थॉट्स आहे आपले आणि आपण जेवण बनवत आहोत म्हणजे त्या जेवणामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जी फ्लो होणार आहे. म्हणून आपण आपलं काम प्रामाणिकपणाने करायचं. फक्त आजसाठी मी माझे काम प्रामाणिकपणाने करेन. हे रेकीचे तिसरं तत्व आहे. आणि चौथं तत्व म्हणजे मी सर्व सजीवांशी प्रेमाने वागेन. सर्व सजीवांशी प्रेमाने वागेन. आता आपल्या घरचे मोठे आपल्या घरात मोठे व्यक्ती असतात. सर्वांच्याच घरी असतात मोठे. मोठ्यांचा आदर करणार. बघा आत्ताच्या जगामध्ये काय झालेलं आहे की सर्वांनाच आवडतं हजबंड वाईफ आणि आमचा एक किंवा दोन म्हणजे 4 लोक फक्त पाहिजे आम्हाला कुटुंबामध्ये 3 किंवा 4. जॉईंट फॅमिली तर नकोच असतं. भरपूर लोकांना आजच्या काळात असंच झालेलं आहे की हम दो हमारे दो. बरोबर आहे? हम दो हमारे दो. आता त्या आई बाबांची काळजी कोण घेणार आहे? आपल्या घरात मोठे आहेत त्यांची काळजी कोण घेणार आहे? आपण स्वतःच ना. काय जर तुमच्या घरी तुम्ही दोघे राहत असाल आणि तुमचे आई बाबा किंवा सासू सासरे म्हणा जर दूर राहत असतील त्यांना एक फोन करा आज आणि त्यांना हे विचारा की आई बाबा तुम्ही कसे आहात. बघा मोठ्या व्यक्तींना आपल्या घरच्या मोठ्यांना काय लागतं 2 वेळचे खूप छान जेवण आणि 2 शब्द प्रेमाचे. आपण तेही देऊ शकत नाही. मोठ्यांप्रती आदर करत नाही. डॉक्टर मिकावसूंनी आपल्या या 4थ्या तत्वांमध्ये सांगितलेलं आहे की मोठ्यांचा आदर करा आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा. कुणाकडे मोठे घरी आहेत का? आणि जर तुम्हाला नसेल जमत तर फक्त एकच गोष्ट आठवा की आपले मुलं म्हणजे आपण जसं आपल्या आई बाबांशी वागत असतो जर आपले मुलं आपल्याशी तसे वागले तर आपल्याला कसं वाटेल. जेव्हा आपल्याला थोडं असं वाटलं की माझ्या आई बाबांशी असं खूप कुणाला तर बोलताच येत नाही. आजकाल आई बाबांशी बोलणं अबोली झालेले आहेत. फक्त एक स्वतःवर गोष्ट स्वतःवर घ्या की माझ्यासोबत जर असं घडलं माझ्या मुलांनी असं केलं तर मला कसं वाटेल. तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपण आपल्या आई बाबांशी कसं वागत आहोत म्हणून. रेकीच्या 5 तत्वांमध्ये आपल्याला सांगत आहे की सर्व प्राण्यांशी इमानदारीने वागा आणि प्रेमाने वागा. रेकीचे 5 तत्व आपल्याला सांगतो की कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे थँक्यूची भावना. आपल्यामध्ये थँक्यूची भावना कधी आलेली आहे का? आपण लहानपणापासून तर आतापर्यंत कितीतरी जोडे चप्पल, सँडल घातलेलो आहे याची काही गिनती आहे? संजय सर अनम्यूट करा. आतापर्यंत किती जोडे चप्पल तुटलेले आहे तुमचे सांगू शकता? अगणित भरपूर सारे. भरपूर. बरोबर. पण कधीतरी त्यांना तुम्ही थँक्यू म्हटलं का चप्पल जोड्यांना? चप्पल जोड्यांना थँक्यू आपण म्हणतही नाही. अशा भरपूर गोष्टी असतात. बघा ती चप्पल उन्हाचे चटके सहन करते, पावसाचा चिखल सहन करतं,
आणि थंडीही आपण जर चालत असलो बिना चपलेने आपण उन्हाळ्यात चालतो का? नाही. चपलेशिवाय आपल्याला चालायला जमत नाही. चिखलामध्ये आपण बिना चपलेने जात नाही. अं? आणि तरी सुद्धा आपण त्या चपलेला थँक्यू सुद्धा म्हणत नाही. आपण त्या चपलेला थँक्यू सुद्धा म्हणत नाही, की तू इतकं माझ्यासाठी सहन केलं. माझ्यासाठी तू उन्हाळे चटके खाल्ले. पावसाळ्याच्या चिखलाने तू भरली. पण तू माझ्यापर्यंत मला हे पोहोचू दिलं नाही. हे सगळं तू सहन केलं. आपण त्या चपलेला कधीतरी थँक्यू म्हटलं आहे का? नाही. असंच आपल्या घरातले व्यक्ती आपल्यासाठी भरपूर काही करून जातात. आपल्या घरातले व्यक्ती मोठे लहान आपल्यासाठी खूप काही करतात, पण आपण त्यांना थँक्यू सुद्धा म्हणत नाही. आपल्या जवळ भरपूर अशा चांगल्या गोष्टी आहेत, त्यांना थँक्यू म्हणायला शिका. अनम्यूट करा मॅम, अनम्यूट झालं का? नाही, ऑप्शनच नसेल. रेखी आपल्याला शिकवत असते की रेखीचे 5 तत्व आपल्याला शिकवत असते की कृतज्ञता राहा. सर्व गोष्टीबद्दल कृतज्ञता राहा. उठल्याबरोबर आपण कधी ब्रह्मांडाला थँक्यू म्हणतो का? देवाला थँक्यू म्हणतो का? आपल्याला ज्याही वस्तू पाहिजे, जेही पाहिजे, आधी देवाची पूजा करताना आपण म्हणतो की देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला ते दे. आपण कुठल्याही मंदिरामध्ये जरी दर्शनाला गेलो तरी देवाला एकच मागत असतो की मला हे पाहिजे, ते पाहिजे. पण इतकं सगळं तुम्ही मला दिले, त्याबद्दल कधीही आपण त्यांना थँक्यू म्हणत नाही. पण आजपासून एक लक्षात घ्या, आजपासून तुम्ही उठल्याबरोबर सर्वप्रथम उठल्याबरोबर तुम्ही देवाला धन्यवाद म्हणा. ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणा की तुम्ही मला एवढं सगळं दिलं, त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. कोण कोण म्हणणार आहे? रेकीच्या 5 तत्व कोण फॉलो करणार आहे सांगा. हँड रेज करा. फक्त आजसाठी मी आहेच का हो जीवनामध्ये? क्रोध करायचा नाही आहे, चिंता करायची नाही आहे, सर्वांसोबत इमानदारीने वागायचे आहे, मोठ्यांचा आदर करायचा आहे आपल्याला, आणि 5वं म्हणजे थँक्यूची भावना. या सगळे 5ही तत्व जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणलं ना, जीवन इतकं सुंदर आहे की खूप जास्त. आपण कालची चिंता आज करत आहे, उद्याही चिंता सुद्धा आजच करताय, त्याने त्रास फक्त आपल्यालाच होतो आहे. बरोबर आहे? इतक्या छान जीवनाला आणखी सुंदर बनवूया ना या 5 तत्वांनी. बनवणार? कोण कोण रेडी आहे 5 तत्व फॉलो करायला? गुड गुड. आणि या 5ही तत्वांमध्ये फक्त आजसाठी असं का म्हटलेलं आहे आपण बघूया. फक्त आजसाठी आपण आता इथे जगत आहोत. थोड्या वेळानंतर आपल्या जीवाचे काय होईल कुणाला माहिती आहे का? आपण आता इथे जगत आहोत, पण थोड्याच वेळानंतर आपल्या जीवाचं काय होणार आहे कुणालाच माहिती नाही. आपण स्वप्न जरी फ्युचरचे बघितले आहे, पण जगत कुठे आहोत आपण? फ्युचरमध्ये जगत आहोत का? नाही. ऍट प्रेझेंट आत्ताच्या क्षणात जगत आहोत आपण. म्हणून या सर्व 5ही तत्वांमध्ये फक्त आजसाठी तुम्ही हे 5 तत्व फक्त आजसाठी फॉलो केलं ना, बघा तुमचे आयुष्य इथे सुंदर होऊन जातो. फक्त फॉलो करा तुम्ही. समजले 5ही तत्व सर्वांना? प्लीज व्हिडिओ ऑन करा. सर्वांना म्हणावं लागतं व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. एका कामासोबत 2-2 कामं, 3-3 कामं घेऊन बसलेले आहेत. मग मी शिकवत असलेलं तुम्हाला काय कळणार आहे त्यातलं सांगा. अरे
ओके, रेडी आहात का पाच तत्व फॉलो करायला? ओके, गुड. रेकी 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 आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मिक रेकीने आपला जीव रेकीची पाच तत्व आपल्याला शिकवतात. आपल्या शरीरातले आजार, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ज्याही निगेटिव्ह थॉट्स असतील त्या सगळ्या बाहेर काढून आपण आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधानी, दीर्घ आयुष्य, आरोग्य. आपण काय शिकणार आहोत? आपल्या आयुष्यातले ज्याही नकारात्मक भावनांना सोडून द्यायला शिकणार आहोत. इथेच आपण त्या नकारात्मक भावना सोडून द्यायची आहे आपल्याला. मानसिक आजारांना इथे सोडून द्यायला आपल्याला हे पाच तत्व शिकवतात. आणि त्यातून आपण आपल्या जीवनामध्ये काय आणणार आहे तर परमसुख, समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करायला आपल्याला ही रेकी मदत करत असते. बरोबर. रेकीने आपलं जीवन इतकं सुंदर होतं की इमॅजिन सुद्धा करू शकत नाही की रेकी आपल्या आयुष्यात आली की आपलं जीवन किती सुंदर होणार आहे. आपण बिना औषधीने स्वतःचा उपचार करणार आहोत. आज आज आजाराचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. बरोबर आहे. आणि त्या आजारांवर आपण काय करतो तर औषधी खात असतो. औषधीशिवाय आपल्याला त्याचा आराम मिळत नाही. पण रेकी एवढी सुंदर कला आहे की बिना औषधीने तुम्ही तुमच्या तब्येतीला बरं करू शकता. कुणाला आवडेल? कुणाच्या इथे औषधी सुरू आहेत का? ज्यांना बीपी, शुगर असं आहे कोणी इथे? औषधी आहे का असं? ओके, असेल तरी बिना औषधीने आपण उपचार करणार आहोत. आणि आपण जे रेकी शिकत आहोत हा रेकीचे फर्स्ट लेवल आहे. रेकीचे 5 लेवल्स असतात. आपण शिकत आहोत ते फर्स्ट लेवल आहे. आणि या रेकीमध्ये तुमचं अटुनमेंट झालं की तुमची ऊर्जा 10% वाढत असते. रेकीच्या फर्स्ट लेवलमध्ये तुमची ऊर्जा 10% वाढत असते. आणि रेकीच्या सेकंड लेवलमध्ये 40% वाढत असते. आणि थर्ड लेवलमध्ये तुम्ही 100% परिपूर्ण होत असता. आणि चौथी आणि पाचवी म्हणजे ग्रँडमास्टर बनायची आहे. तुम्ही या तीनही लेवल शिकले की तुम्ही स्वतःच आणि इतरांच्या सुद्धा औषधी गोळ्या बंद करण्याची शक्ती तुमच्यामध्ये येत असते. ओके, म्हणजे रेकीमध्ये आपण हिलिंग शिकत असतो. विदाऊट औषधीने आपण आपल्याला बरं करणार आहे. म्हणजे कशा थ्रू? तर आपल्या एनर्जी या पामचक्रामधून, आपले जे पामचक्र आहे या पामचक्रातून आपली एनर्जी फ्लो होत असतं. बरोबर आहे. तर फक्त आपण फक्त स्पर्शाने इतरांना आणि आपल्याला बरं करण्याची शक्ती आपल्यामध्ये येत असते. आणि आपलं कनेक्शन ब्रह्मांडाशी म्हणजे जेव्हा तुमचं अटुनमेंट होतं, अटुनमेंट म्हणजे शक्तिपात. हे शक्तिपात का बरं केलं जातं? तर तुमचं कनेक्शन ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हावं म्हणून ते अटुनमेंट असतं. जसं बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला साध्या सोप्या भाषेत समजवायचं म्हटलं तर आपल्या घरचं नळ तुटलं आहे. आपण कुणाला बोलवतो? प्लंबरला बोलवतो. राईट, गुड. आणि तो काय करतो मग? नळ तुटलेला आहे तो काय करतो सांगा राजश्री मॅम? काय करतो प्लंबर आपल्या घरी येऊन? नळ व्यवस्थित करून देतो. व्यवस्थित करतो. म्हणजे त्याला जसा हा ब्रेक झालेला आहे तर त्याला इथे जोडायचं कार्य तो करत असतो.
राईट. तसंच अटुरमेंट म्हणजे काय? तर अटुरमेंट ज्यांच्यामध्ये, जसं आम्ही ग्रँड मास्टर आहोत, तर आम्ही तुम्हाला अटुरमेंट म्हणजे एक प्रकारे आम्ही प्लंबरचे काम करत आहोत असं समजा. तो नळ दुरुस्त करणारा प्लंबर आणि आम्ही तुमचं कनेक्शन ब्रह्मांडाशी करण्याचे कार्य करत असतो. आणि तेव्हा फर्स्ट लेवलमध्ये तुमची 10% ऊर्जा वाढत असते. आणि त्यानंतर मग तुम्ही हिलिंग करत असता. ओके. तर अटुरमेंट आपला हा उद्या नाही, परवा आपण अटुरमेंट घेणार आहोत. वेडनेसडे थर्सडे म्हणजे गुरुवारला. गुरुवारला आपलं अटुरमेंट राहणार आहे. तो राहणार आहे सकाळी 7:30 ला. आणि तेव्हा तुम्ही 10% ऊर्जेने पूर्ण होणार आहात. म्हणजे स्वतःचे तुम्ही हिलिंग करू शकता. जर आता तुमचे पाय दुखत असेल, तर तुम्ही तुरंत तुमच्या पायाला स्पर्शाने हिलिंग करून थांबू शकता त्या त्रासाला. बघा, ही ऊर्जा आताच आलेली आहे का? नाही. तर ही ऊर्जा खूप काळापूर्वी आलेली आहे. जर तुम्ही ऐकलेलं असेल, रामानी रामाचं एक सांगते तुम्हाला. रामाच्या स्पर्शाने रामाच्या स्पर्शाने जी दगड झाली, दगड स्वरूपी जी अहिल्या, जिला श्राप मिळालेलं होतं आणि ती दगडाचं स्वरूप घेतलेलं होतं, त्या अहिल्याला एका ब्राह्मणाने श्राप दिलेलं होतं. ऐकलेलं आहे कुणी? यस. ती कशी बरी झाली? तिला कोणी बरं केलं? शोभा मॅम अनम्यूट करा. तुमच्या अनम्यूटचे बटन क्लिक करा. ज्या अहिल्याला श्राप दिलं होतं, दगड स्वरूपामध्ये ती होती, तिला कोणी बरं केलं सांगा? पायाच्या स्पर्शाने. स्पर्शानेच बरी झाली ना ती. येस. मग ही एनर्जी आता आली का? खूप काळाआधी आलेली आहे. रामाने त्यांना स्वतःच्या हाताने स्पर्श करून त्या नॉर्मल ज्या स्वरूपामध्ये होत्या त्या आल्या. आणि एक ऐकलेलं असेल तुम्ही, अंगविकृत म्हणजे कृष्णाच्या स्पर्शाने अंगविकृतीने मुक्त झाला तो शिशुपाल. भरपूर असे आपल्या भागवत मध्ये, गीतामध्ये सगळं असं दिलेलं आहे. तर ही शक्ती आज विकसित नाही झाली, तर ती खूप आधीपासून विकसित झालेली आहे. फक्त आपण ती कधी अनुभवली नाही. बरोबर. आता एखादा बाळ, एक 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 तर आपण अनुभवली आहे. ज्याही इथे आया बसलेल्या असतील, ज्यांनाही मूल असेल, बघा आपलं मूल रडत आहे, तो रडत असतो आणि जेव्हा त्याला आपण हातात घेतो, तेव्हा तो शांत होतो का? त्याचं रडणं थांबतं का? का बरं थांबतं? त्याला कुठेतरी हाताचा स्पर्श जाणवत असतं. आणि जर तो त्याच्या आईजवळ आला, त्याला सिक्युअर फील होतं. बरोबर. बाळाला आईचा स्पर्श जाणवतो, तो तिथे, म्हणजे ही ऊर्जा आपल्या पामचक्रापासून फ्लो होत असते. बरोबर आहे. म्हणजे ही ऊर्जा आज नाही तर खूप काळा आधीपासून आलेली ही ऊर्जा आहे. आणि रेकी आपल्याला याच ऊर्जेसोबत जगायला शिकवत असते. रेकी आपल्याला याच ऊर्जेसोबत जगायला शिकवत असतं. आणि जीवन खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. आपण फक्त कंप्लेंट्स मध्ये जगत असतो. याने तसं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, त्यांनी माझं मन दुखवलंय आणि असं फक्त कंप्लेंट्स मध्ये जगतो आपण. ते सोडून द्या. तुम्ही सोडून द्यायला शिका. मी काय पास्ट लाईफ मेडिटेशन आपलं घेतलेलं आहे, तिथे सोडून द्यायला शिका. भरपूर गोष्टी जर तुम्ही सोडून द्यायला शिकालात ना, बघा तुमच्या आजचे दिवस किती सुंदर होणार आहे. आणि फक्त हे स्वतःच करू शकतो आपण. आपण काय केलं आहे, आपल्या जीवनाचे रिमोट आपल्या हातात नाही तर दुसऱ्यांच्या हातात दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे याने तसं म्हटलं तर माझ्या डोकं आता झालं आउट, म्हणजे मला चिडचिड होत आहे. तर त्याने तसं म्हटलं मला चिडचिड होत आहे, म्हणजे आपलं रिमोट कोणी हँडल करताय तर समोरचा व्यक्ती. राईट. पण जीवन आपलं आहे ना, आपण जगूया. आपल्या जीवनाचा कंट्रोल, रिमोट कंट्रोल हा आपल्या हाती पाहिजे. काय म्हणून याचं त्याचं ऐकून स्वतःच आजचा दिवस खराब नका करू ना.
त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे. रेकीचे 5 तत्व तुम्हाला एवढे छान जीवन जगायला शिकवतात की खूप छान. फक्त तुम्ही ते आजपासून फॉलो करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडणार आहे तर. करून बघा. आणि तुम्ही आपलं अटुरमेंट नंतर तुम्ही पाण्याची चव बदलणार आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बघा अटुरमेंटनी तुम्हाला पाण्याला जी चव द्यायची आहे ती चव तुम्ही बदलू शकणार आहे. एवढी पॉवर आपल्या आतमध्ये आहे. आपल्या इंटेन्शननी पाण्याची चव बदलू शकते तर आपलं जीवन का नाही? कधी विचार केला आहेत का? करा, विचार करा, थोडं तरी विचार करा की आणि आपण जसं विचार करतो ना आपली एनर्जी तशीच जात असते. आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स असतील तर आपण आणि आपल्यासोबत मग तसं घडत असतो. एक एक्झाम्पल घेऊन घ्या की माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे, ते दुखत आहे, असं हात दुखत आहे, हाताला घेऊन बसलेलो आहे. हात दुखत आहे ना माझा हात म्हणून मी हाताला घेऊन बसलेली आहे. अरे मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. रोज एक वाक्य लक्षात ठेवा. उठल्याबरोबर म्हणायचं आहे की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. बघा त्या दुखण्याकडे तुमचं लक्ष सुद्धा जाऊ नका देऊ. तुमच्या इंटेन्शन मध्ये एवढी पॉवर आहे की तुम्ही स्वतःचं दुखणं बंद करू शकता. ते इंटेन्शन देऊन तर बघा. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या स्वतःला. आपलं नुसतं लक्ष निगेटिव्ह गोष्टीकडे जात असतं. बरोबर आहे. आणि क्रोध करणं आजपासून ज्यांनी सोडलं त्यांचं 50% जीवन तर एवढं सुंदर बनेल की खूप जास्त. 100% साठी तुम्हाला 5 तत्व हे फॉलो करावेच लागणार आहे. आणि एक छोटस का होईना थोडस डोनेशनची भावना जर ठेवली की नाही तर कसं मल्टिपल होऊन ते आपल्याकडे येतं. निसर्गाचा एक नियम लक्षात घ्या. आपण आंब्याचा किंवा कुठल्याही फळाचं एक बी पेरत असतो. आपण फक्त एक बी पेरतो. त्याचं झाड मी काय सांगत होते 2 मिनिटं. ते झाडाचं काय सांगत होते मी. आपल्याला कुठल्याही फ्रूटचं जर आपण आंब्या झाड लावायसाठी आपल्याला किती बिया लागतात? निदान एक झाड लावायला किती बिया लागतात? किती लागतात? सांगा गिरीश सर. अनम्यूट करा. एक झाड लावायला आपल्याला किती बिया? एकच लागतं. लागते आणि एकच मग लागतं. आपल्याला ते झाड मोठं झालं फळ आलं की फक्त आपल्याला एकच आंबा मिळतो का? नाही, खूप मिळतात. किती मिळतात? खूप मिळतात. का बरं खूप खूप मिळतात? निसर्ग त्याचं मोठं झाड होतं ना, झाडापासून खूप फळं लागतात. येस बरोबर. निसर्गाचा नियम बघा. एक बी तुम्ही पेराल त्याला मल्टिपल होऊन तो तुम्हाला देतो. एका आंब्याचा बी निसर्गाचा नियम आहे की तुम्ही एक बी पेराल तर तुम्हाला मल्टिपल होऊन मिळेल. म्हणून बघा 5 रुपये 10 रुपये डोनेट करा. खूप नसेल जमत तुम्हाला आणि ज्यांना जमत असेल
तर थोडंसं डोनेशनची भावना बघा, ते मल्टिपल होऊन किती मिळेल तुम्हाला, त्याचा आनंदही खूप मिळणार. आपण भाजी घ्यायला जात असतो, 5 रुपये राहिले आहे, समजा 5 रुपये, 2 रुपये, 20 रुपयाची भाजी 18 रुपयाची भाजी झालेली आहे, 2 रुपये आहे त्या 2 रुपयासाठी थांबू नका, देऊन टाका त्याला. त्या 2 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला बघा मल्टिपल होऊन किती मिळेल. तर निसर्गाचा नियम लक्षात ठेवा, की आपण एक बी पेरली तर आपल्याला किती सारे मिळतात, फळं आपल्याला त्याचे खूप मिळतात. तसं तुम्ही 2 रुपये डोनेशन, असं 2-2 म्हणजे ज्यांना गरज आहे ना, त्यांना थोडंसं डोनेट करा. कराल का डोनेशन? खूप नाही, जेवढं जमते तेवढं थोडंसं, खूप नाही म्हणत तुम्हाला. करून बघा. ब्रह्मांडाला जेवढं तुम्ही मागाल ना, तेवढा तो ब्रह्मांड तुम्हाला द्यायसाठी आहे. आणि उठल्यावर तुम्हाला म्हणायचं आहे की मी भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे. का बरं भाग्यशाली आहे? काल मी भाग्यशाली बनवलं होतं इथे. आहात का? काल होते का तुम्ही इथे? होते का गिरीश सर? ओके, चला आता आपण तुम्हाला भाग्यशाली बनवू. हे करा, अनम्यूट करा. तुम्ही भाग्यशाली आहात, तुम्हाला वाटतं का? वाटतं का तुम्हाला भाग्यशाली आहात? हो की नाही? कन्फर्म नाही. कन्फर्म नाहीये. का बरं कन्फर्म नाही तुम्ही भाग्यशाली नाहीये? कारण वाईट घटना घडतात. वाईट घटना घडतात. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला खूप गरजेचे आहे. पॉझिटिव्ह विचार करत चला, पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. काय होतं, निगेटिव्ह गोष्टी येतातच मनात. नाही, येऊच द्यायचे नाही आहे त्यांना. बघा, शेतकरी बंधू काय करतो, शेतकरी पीक टाकतो आणि त्या पिकासोबत तण आणि गवत जे उगले, तर तो त्या तणांना काढून उफडून फेकून टाकतो. सेम आपलं माइंड सुद्धा तसंच आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी, दोन गोष्टी आपल्या माइंड मध्ये येतात, बरोबर आहे. तर आपण पॉझिटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो आणि सगळ्यात जास्त फोकस आपला कुठे जातो, तर निगेटिव्ह गोष्टीकडे, बरोबर. जेव्हा निगेटिव्ह गोष्टी आल्या की तिथेच एक लक्षात ठेवा, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, तिथेच कॅन्सल करून टाकायचं. म्हणजे मी या नकारात्मक गोष्टीला इथेच डिलीट करत आहे. आतापर्यंत खूप माझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी, असं म्हणायचं की तू माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त, या ब्रेनला असं इंटेन्शन द्यायचं की नकारात्मक गोष्टी खूप आतापर्यंत खूप डोकावल्या आहे, आता तुझ्या माझ्या आयुष्यामध्ये काहीही काम नाही, तू इथून डिलीट झाला आहे. बस तिथेच कट 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 डिलीट 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 करून द्यायला शिका. आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे ना, त्यांच्याकडे तुमचा फोकस जाऊ द्या. करणार आहे आजपासून. आणि भाग्यशाली तुम्हाला कन्फर्म मी आज भाग्यशाली बनवते. जर तुम्हाला कोणी 5 करोडची ऑफर दिली, तुम्ही एक्सेप्ट करणार का? 5 करोड तुम्हाला म्हटलं की सर घ्या 5 करोड, तुम्ही घेणार? घेणार. आणि त्या 5 करोडच्या बदल्यावर तुम्हाला तुमचे 2 डोळे मागितले, देणार तुम्ही? नाही. अरे पण 5 करोडची ऑफर आहे सर, 2 डोळे द्यायला आहे का आपण आपले? नाही. मग तुम्ही आहात का भाग्यशाली? बघा, या जगामध्ये कितीतरी असे लोक आहेत की त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही आहे. आहेत, आपण बरोबर. बघतो कितीतरी लोक, त्यांना बघता येत नाही आहे, डोळे असून सुद्धा. आणि ईश्वराने आपल्याला एवढे छान डोळे दिलेले आहे, आपण कधी या डोळ्यांना थँक्यू म्हटलं आहे? कधीच नाही म्हटलं. आपण कितीही लोक बघतो की त्यांना पाय नाही आहेत, चालता येत नाही आहे, आणि हे पाय आपलं पूर्ण वजन सांभाळतात. कधीतरी म्हटलं आपण त्यांना थँक्यू? या पायाने आपलं किती वजन सांभाळतो, किती चालणं होत असते, पण कधीच आपण या पायाला म्हणत नाही की थँक्यू. आणि एवढं अब्जोचं शरीर आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे, म्हटलं त्या ईश्वराला थँक्यू कधी? मला बघा, तुम्ही सर्वात भाग्यशाली आहे. आपण सगळ्यात इथे उपस्थित सर्व लोक भाग्यशाली आहेत. आणि जर नसेल वाटत की तुम्ही भाग्यशाली आहे, तर एक लक्षात ठेवा की आपलं शरीर एवढ्या करोडो अब्जोचं शरीर आहे,
मग हा शरीर तर इथून काहीतरी ऑर्गन्स कुणाला कमी जास्त आहे का इथे उपस्थित? सर्वांना बरोबरच आहे माझ्या मते तरी. मग आहो आपण सगळ्यापेक्षा भाग्यशाली. हं? कितीही लोक अनाथ आहेत, अपंग आहेत, म्हणजे भरपूर लोक, आणि ज्यांना तर एक वेळचं जेवण नशीब होत नाही आहे. आणि आपण आपल्या घरामध्ये एवढं छान अन्न म्हणजे जे वाटेल ते बनवून खात असतो. मग त्यांना एक वेळचं जेवण नशीब नाही होत, आपल्याला 2 वेळचे एवढं छान आपल्या मनाप्रमाणे जेवण नशीब होतो. आहोत आपण इतरांपैकी भाग्यशाली? मानाल का आता तरी? आहोत ना भाग्यशाली? म्हणून उठल्याबरोबर एक वाक्य म्हणायचं की मी भाग्यशाली आहो. मी भाग्यशाली आहे. आणि 10 लाखापेक्षा जास्त लोक 10 लाखापेक्षा जास्त लोक डेली टाटा बाय बाय करतात या धर्तीवरून. हम्म. त्यापैकी तर आपण भाग्यशाली आहो. अरे आजचा दिवस उजाडला, मी आहे जिवंत. आणि आपल्या आजूबाजूला बघितलं, आपला परिवारही आपल्यासोबत जागा झालेला आहे, म्हणजे आपण डबल भाग्यशाली झालेलो आहोत. बरोबर आहे काय? आजपासून इथे उपस्थित कोणीही म्हणणार नाही की मी भाग्यशाली नाही आहे म्हणून. सर्व इथे उपस्थित सर्व लोक आज भाग्यशाली म्हणणार. रोज उठल्यावर मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. त्या ईश्वराला, त्या ब्रह्मांडाला तुम्ही थँक्यू म्हणाल की थँक्यू देवा, एवढं छान जीवन तुम्ही दिलं मला. त्यासाठी मी तुमचे कोटी कोटी आभार मानते. वाटलं सर आहात तुम्ही भाग्यशाली? अहो आपण खूप भाग्यशाली आहोत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये एवढं सगळं मिळालेलं आहे, आपण खूप भाग्यशाली आहोत. आणि फक्त इंटेन्शन तुम्ही पॉझिटिव्ह द्या. त्या ब्रह्मांडाला मागा ना तुम्हाला जे मागायचे आहे ते. फक्त माझ्याकडे हे नाही आहे, नाहीचे शब्द वापरू नका. जेव्हाही तुम्हाला मागायचे असेल पॉझिटिव्ह इंटेन्शन देऊन मागा. मला हे पाहिजे, मला हे मिळालेलं आहे. मॅनिफेस्ट करा की माझ्याजवळ ही गोष्ट आहे, ही वस्तू माझ्याजवळ आहे. मग ते पॉझिटिव्ह एनर्जी बघा त्याच वेळी जाईल. माझ्याकडे नाही आहे असं म्हणूच नाही. आजपासून प्रयत्न करा तुम्ही. जीवन खूप सुंदर आहे, फक्त आपण जगता आलं पाहिजे. आणि आपण फक्त कंप्लेंट्स मध्ये जगत असतो. या कंप्लेंट्स, त्या कंप्लेंट्स, त्या कंप्लेंट्स. कंप्लेंट्स मरेपर्यंत संपत नाही कधीही. बरोबर आहे, कधी संपत नाही. या 5 तत्वांना फॉलो करा आणि जीवन बघा, तुम्ही स्वतःचं जीवन स्वतः सुंदर बनवाल. आणि जेव्हा अटूटमेंट आपली घेऊ की नाही, तेव्हा तुम्ही स्वतःच्या इंटेन्शनी ते पाण्याची चव तुम्ही बदलवणार आहे. म्हणजे तुमच्या शब्दांमध्ये एवढी एनर्जी आहे. मग आजपासून आपण म्हणणार आहे मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. आणि पैशाबद्दलच्या ज्याही असतील तर युनिव्हर्सला सरळ म्हणायचं आहे की मला मागा. रेकी काय सांगते आपल्याला की मागा, फक्त तुम्हाला मागता आलं पाहिजे. रेकी मध्ये आपण तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. फक्त इंटेन्शन देताना पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. त्या अफर्मेशन मध्ये नाही दुखणं, हे अशा प्रकारचे इंटेन्शन नको आहेत. कारण ब्रह्मांड तुमच्या नाही शब्दाला पटकन अट्रॅक्ट करतो. जसं आपलं विचार नाही कडे पटकन जातात ना. म्हणजे मला हे दुखत आहे, किंवा हा हात छान आहे, हा हात दुखत आहे, तर हा छान आहे याच्याकडे लक्ष जाणार नाही माझी, कारण हा छान आहे ना. हा दुखत आहे याच्याकडे लक्ष जाईल. तसेच ब्रह्मांडाला तुम्ही चांगल्या वेळी मागाल की मला हे पाहिजे आहे, हा माझ्याजवळ आहे. मॅनिफेस्ट करा की माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे. ज्यांच्याकडे नसेल ते मॅनिफेस्ट करा आणि त्याला धन्यवाद म्हणा की युनिव्हर्स तू मला दिलं, त्यासाठी मी थँक्यू आहे, थँक्यू मानत आहे तुला. करा तुम्ही, त्याला मागा, युनिव्हर्सला मागा. मी शिकवलेलं समजत आहे सर्वांना? आवाज गुड गुड, थँक्यू.
आणि पाणी पिताना रोज गंगा मातेला धन्यवाद म्हणायचे आहे. जल ही जीवन है. आपल्याला जगायला काय लागतं? आपल्याला जगासाठी काय लागतं? ऑक्सिजन लागतं. बिना ऑक्सिजनने जगतो का आपण? वॉटर तर लागतं, पण त्याआधी आणि कुणाकडे 24 तासापेक्षा जास्त वेळ आहे की कमी वेळ आहे असं आहेत का कोणी इथे? की माझ्याकडे 25 तास आहे किंवा माझ्याकडे 23 तास आहे असं आहे कोणी इथे? सर्वांच्या जवळ 24 तास आहेत. त्या 24 तासाला तुम्ही आनंदी कसं बनवणार हे सगळं तुमच्यावर डिपेंड करणार आहे. फक्त तुम्ही त्याला वाईट बनवता की चांगलं बनवता ते स्वतः ठरवा. जर तुम्हाला चांगलं जीवन जगायचे असेल तर तुम्ही चांगल्या वेळी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या आणि तुम्हाला तुमचं आयुष्य जर छान नसेल तर मग तुम्ही निगेटिव्ह वेने जाल. रेकी आपल्याला तेच तर शिकवते. जीवन जगायला शिकवत असतं. खूप पॉवरफुल एनर्जी आहे रेकी. एकदम शुद्ध एनर्जी आहे. आणि आपण ते शिकत आहोत. जीवन जगायला शिकत आहोत. तर आपलं परवा अटुरमेंट राहील गुरुवारला. मी ग्रुपवर सगळ्यांना ग्रुपवर माझा आपला मेसेज येऊन जाणार आणि त्या अटुरमेंट नंतर तुम्ही पाण्याची चव चेंज करायला शिकणार आहात. ओके. तर सर्वांनी परवा उद्या आपण भेटूया आपल्या याच व्हिडिओवर. कुणाला काही बोलायचे आहे का? हँड रेज करू शकता. एनीवन? ओके. चला तर आपण उद्या भेटूया आपल्या याच वेळेवर. तोपर्यंत रेखी ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधानी, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. भेटू आपण उद्या. थँक्यू. मला ऐकून घेतल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू सो